नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या रानामध्ये चाललं आहे वाटाणा लावायचा. तर हा वाटाणा आहे ॲडवंटा कंपनीचा, जिथे आपण कोथिंबीर केली होती. तर ते रान थोडं 1-2 दिवस तापून दिलेलं आहे. त्याच्यावर परत कोळपून घेतलेलं आहे घरच्या घरी आणि तिथे वाटाणा लावायचं चाललं आहे. ऑलरेडी आम्ही 2 पट्टीमध्ये वाटाणा लावलेला आहे. तर 3 पट्टीमध्ये वाटाणा हा ॲडवंटा कंपनीचा लावायचा आहे. तर चला तिकडे रानातच त्याचा व्हिडिओ शूट करूया. तर मित्रांनो, जसं की मी आधी सांगितलं की आम्ही आधी कोळपून घेतलं होतं. तर त्या कोळप्याला कोळपं लागलेलं असेल, ते कोळपं काढूया आणि त्याच्या जागी नांगर लावूया, म्हणजे आपल्याला बी लावायला बरं पडेल. तर बघू शकता त्याला कोळपं लागलेलं आहे. तर आता कोळपं जोडून घेऊया आपण. तर मित्रांनो, बघू शकता नांगर लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे. हे बघा, इथे आधी कोळपं होतं, तर ते लावून घेतलेलं आहे. कोळपं काढलं आणि नांगर लावून घेतलेलं आहे. आता हे नांगर पुढे चालणार आणि मागे आई किंवा मी, आमच्या दोघांपैकी जर वडिलांनी चालवलं हे, तर आई आणि मी हे करेन. जर मी चालवलं तर वडील करतील. वडिलांचं ऑलरेडी तिकडं काम चालू आहे, जे कोळपलेलं आहे त्याच्याने मातीवर खाली झाली आहे, ती लेवल करायचं चालू आहे. तर बघू शकता अशा प्रकारे नांगर पुढे चालणार आणि मागे बी टाकत जायचं. हीच जर पद्धत नसती वापरली तर यालाच जवळजवळ 1 दिवस गेला असता. आता हे 1 तासामध्ये होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आई टाकत जाणार. पण असं झालं की वडिलांचा तिकडून आवाज आला की उलट्या साईडनी नको करू, म्हणून थांबलो आणि परत उलट्या बाजूला गेलो. आणि दुसरं कारण हे की आम्ही पेरायच्या आधी देवीला बी ठेवतो. सगळे शेतकरी ठेवतात तसे, कोणतीही पेरणी करायच्या आधी ते बी आपल्या देवाला ठेवायचं. तर आमचं रानातच देवीचं मंदिर आहे, लक्ष्मी आईचं छोटंसं दगडाचंच आहे. आमच्या वस्तीवरचं सगळ्यांचं आहे ते. तर बघू शकता वडील तिकडं जाऊन बी ठेवून पाया पडत आहेत. तोपर्यंत मी तिकडं चालू केलेलं आहे, बघू शकता. आणि मागे आई बी टाकत आलेली आहे. एक इतीच्या अंतरावरती, म्हणजे 8 बोटाच्या अंतरावरती बी सोडायचं, म्हणजे जास्त दाट पण होत नाही आणि पातळसुद्धा होत नाही, कारण त्याचं वेल पसरलं जातं. जेवढं सुट्टा असेल तेवढं चांगलं वाटाणा येतो. तर बघू शकता अशा प्रकारे चालू केलेलं आहे. आणि हे बाजूला आहे ते मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या. घरी खायलासुद्धा होतात आणि आपल्या राहिलेल्या मग आमचा मंगळवारी आठवडी बाजार असतो, तिकडं आम्ही जातो जर जास्त असल्या तर. त्याच्यासोबत अजून दुसरं काय गवार किंवा काय असेल तर ते घेऊन जातो. संध्याकाळी 5 वाजता आमचा बाजार लागतो, आठवडी बाजार मंगळवारचा, आमच्या गावचा. तर अशा प्रकारे आम्ही वाटाणा पेरतो. ऑलरेडी आम्ही दीड किलो पेरलेला आहे आणि हा आता अर्धा किलो मला वाटतं इकडं बसेल, म्हणजे जवळपास 2 किलोपर्यंत वाटाणा लागेल. हेच गेल्या वर्षी आम्ही केलं होतं. तर एवढ्या 3 पट्टीमध्ये आम्हाला 15,000पर्यंत झाले होते 2 महिन्यामध्ये. ह्याच्या आधी इकडे कोथिंबीर होती, त्याचे 5,000 रुपये झाले. 450-500 रुपये खर्च आला असेल, कमी जास्त सरासरी मी अंदाज सांगितला आहे कोथिंबीरीला. याला आत्तापर्यंत बी आणलेलं आहे, 1,000 रुपयाचं बी आणलेलं आहे. आणि वाटाण्याचं सांगतो आहे मी, 1,000 रुपयाचं बी आणलेलं आहे. आणि औषधं आणलेलं आहे 500-600 रुपयाचं याला. तर आत्तापर्यंत एवढा खर्च झालेला आहे. आता इथून पुढं अजून कसलं औषध लागलं तर, कीटनाशक लागलं तर एक कीटनाशक होईल, म्हणजे जवळपास 2-1 हजार रुपये याला होतील खर्च. पण सरासरी गेल्या वर्षीच्या अंदाजाने जर 15-20 हजार रुपये होऊ शकतात असं वाटतं. तर हे बघा, अशा प्रकारे नंतर वडिलांचं काम झाल्यानंतर वडिलांनी घेतला नांगर हातामध्ये आणि मी आणि आई लावत होतो. पण त्याआधी म्हणलं एक व्हिडिओ काढूया आपल्या मिनी ब्लॉगसाठी. बघू शकता इकडे आई टाकत आलेली आहे. अशा प्रकारे बी टाकते. बघा, मी तुम्हाला बी दिसते की ना, लाल कलरचं बी असेल. असं इतीच्या अंतरावरती, 8 बोटाच्या अंतरावरती आई टाकते. आणि इकडे याला जाताना वडील असे जातात, येताना तिकडून येतात, म्हणजे त्या पट्टीमध्ये मी टाकतो आहे. बघू शकता, हे माझ्या हातातलं भांडं आहे. आणि हेच नंतर मग परत विजवायचं, लेवल करायची, म्हणजे बी पण बुजतं. आणि हे बघा, अशा प्रकारे वडिलांनी घेतलेलं आहे सगळं झाल्यानंतर बुजवायला. आणि आई तिकडे सावलीला आराम करते. आईला तसं डॉक्टरने आरामच सांगितलेला आहे, आईचा प्रॉब्लेम आहे म्हणून. पण तरी पण थोडंफार करावं लागतंच शेतकऱ्याला. आणि त्याच्यात घरी बसून तर चालतच नाही, अजून त्रास होतो. शेतकऱ्याला जे रानात काम करतात त्यांना तर ते सगळं झाल्यानंतर भिजून घेतले. बघू शकता अशा प्रकारे. हे बघा, इकडे
आणि ह्या बाजूला मग परत भिजून झाल्यानंतर